ज्ञान भाकर चोरली कृष्णा नदीच तीर्थ घेण्याला लाईन पुढं सरली जुन्या गादीचं दर्शन घेताना नेत्र पाण्यानं भरली जुन्या गादीचं दर्शन घेताना नेत्र पाण्यानं भरली अक्का मायवाचा तान गुरुदेवाचा रसाळ दादाचा संत बाळूमामाचा आशीर्वाद माझ्या संगावर मार थापटी बड्या तुझ्या डोलावर आन संबरानु मांडल संबरानु मांडल संबरानु मांडल संबरानु मांडल संबरानु मांडल का संबरानु मांडल उभा राहिल्या जाग्याला हाक मारू कोणाला कोणाला उभा राहिल्या जाग्याला हाक मारू कोणाला तिने मूर्ती दत्ताला व दत्त गुरु माऊलीला दोन्ही हात जोडून उभा राहिल्या जाग्याला गणपतीला मंगल या मूर्तीला दोन्ही हात जोडून गौरी गणपतीला व गौरी गणपतीला मंगल या मूर्तीला दोन्ही हात जोडून विठ्ठल माझ्या देवाला तू कमी न मातेला मेंग्या बघारा पुनव मेंग्या बघारा पुनव आपण मिळव संत बाळू मामाला नदी काठाला व गिरा नदी काठाला गुरु माझी मावली साळ्या दादा गिरा नदी काठाला व गिरा नदी काठाला गुरु माझी मावली साळ्या दादा मार्ग लावल्या धन्याला मुंबईच्या शेराला मार्ग लावल्या धन्याला माझा मामा माझा मामा मामाचा याला पाठीवर रायाला माता माझ्या पित्याला पित्याला माता माझ्या पित्याला पित्याला विष्णू या देवाला विष्णू माझ्या देवाला
इंद्राच्या गादीराव इंद्राच्या गादीराव विष्णूच्या जवळ जवळ जाऊन ना जवळ जाऊन ना जवळ जाऊन ना बोलायला लागलाव देव म्हणत काही लागली बघाया बोलायला काही लागले बघाया सांगायला कोयनाच्या काटाला भस्मासुर नावाचा दैत्य लागला होता माधुर जायाला जसा बाबा दैत्य गेला होता माधुर बाबा हवाला झाला होता त्याच्या वेळेला ऋषी मुनी गेली इंद्र सभेला विष्णू देवाच्या जवळ विष्णू भगवानाला लागली होती सांगायला त्या वेळेला भगवानाला लागलं होतं बाबा सांगायला त्याच्या वेळेला जेव्हा तुम्ही इथं बसलाय खाली मानव खंडाला कृष्णा कोयनाच्या काटाला काय चाललंय माहितीये का काय चाललंय बाबा काय चाललंय बाबा माहिती आहे का म्हणून देवाला लागला होता बाबा त्याच्या वेळेला पुण्या गावात आलं पाकरो पुण्या गावात आलं पाकरो बसलंय डौलात तू असलंय गानात बसलंय डौलात तू असलंय गानात पुण्या गावात आलं पाकरो पुण्या गावात आलं पाकरो बसलंय डौलात तू असलंय गानात बसलंय डौलात तू असलंय गानात माझ्या विष्णू या बघा देवाल वर बघाया इंद्र सभेला अंतरात जाणेल अंतरात जाणेल जाणेल अंतरात जाणेल अंतरात जाणेल जाणेल माझ्या प्रेमया बघा देवान वर म्हणा या बघा देऊन चुकी झाली होती या ब्रह्म माझ्या देवान चुकी बाबा झाली या होती जीव काय झालं तर त्या विष्णू देवाच्या जवळ बरं का जसं लागला होता बाबा हकीकत सांगायला त्याच्या वेळेला काय प्रकार घडला होता विठ्ठल त्या टाइमाला वर इंद्र सभेत गेल्यानंतर ऋषी मुनींना सांगितलं होतं बरं का तुम्ही खाली मानव खंडाला ब्रह्मदेवाची तपश्चर्या लागला होता करायला पाहून आणि जसा तपश्चर्या करत असताना बाबा तपश्चर्या करत असताना काही गोड पडलं होतं त्याचे
जसा मनाला विचार केला बाबा विष्णू देवानं त्या तरी वेळेला काय झालं माहितीये का पाहुणं? काय रे ब्रह्मदेव लागला होता तपश्चर्या करायला. 24 वर्षाले त्या ब्रह्मदेवाची तपश्चर्या करत होता भस्मेश्वर राक्षस. आणि जसं 24 वर्ष झालं होतं तपाच्या खेळत असताना काहीतरी काय घडलं होतं विचार त्याच्याही टाइमाला माझ्या ब्रह्मदेवानं भस्मासूर राक्षसाला वर दिलं होता पाहुणं. बाबा वर म्हणजे बाबा पूजा आणि सेवा करत होता म्हणून बाबा तू कशानेच मरणार नाही म्हणून असं त्याच्याही वेळेला हात ठेवला तर कुठलाही माणूस कुठलाही काय जळून भस्म होत होता असा वर दिला होता माझ्या ब्रह्मदेवानं. बरोबर आहे की हा? होय पांढरी टोपी तिरक्या भांगावर अव पांढरी टोपी तिरक्या भांगावर लाडाचा बिरदेव करत मांडीवर पांढरी टोपी तिरक्या भांगावर लाडाचा बिरदेव करत मांडीवर लाडाचा बिरदेव खेळत मांडीवर पांढरे टोपी तिरक्या भांगावर लाडाचा बिरदेव खेळत मांडीवर हाताला गापून भरून गापून तुफान झाले सोन माया काच्या तुफान हाताला गापून भरून गापून तुफान चिंचन आलाय भार चिंचन बनाला आलाय भार झाले सोन माया काच्या रूपान हाताने गापून भरून गापून तुफान झाले सोन माया काच्या रूपान हाताने गापून भरून गापून तुफान चिंच बनाला आलाय भार झाले सोन माया काच्या रूपान हाताला गापून भरून गापून तुफान झाले सोन माया काच्या रूपान हाताला गापून भरून गापून तुफान जागेवर पिवळाव झाले तू जागेवर हिरवाव झाले झाले सोन माया काच्या रूपान हाताने गापून भरून गापून तुफान झाले सोन माया काच्या रूपान हाताने गापून भरून गापून तुफान हाताने गापून भरून गापून तुफान झाले सोन माया काच्या तुफान हाताने गापून भरून गापून तुफान आले माझ्या वालयाच्या मनात आले व माझ्या बघा मनात आले माझ्या बघा मनात आले व माझ्या बघा जनात सासराव
त्याला बघायचाच रुपया लावलं का माझ्या बघा डोळ्याला आभारी बघ केनाला मला चिंचणीला नेलं ग बया चिंचणीला नेलं ग बया शेजारणीनं बरं नाही केलं ग बया तेव्हा सुरत्या या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला माया काला नेलं ग बया 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 शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला आदमापूरला नेलं ग बया आदमापूरला नेलं ग बया आदमापूरला नेलं ग बया आदमापूरला नेलं ग बया या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला बाळू मामाला नेलं ग बया 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 अरवाडीला नेलं ग बया अरवाडीला नेलं ग बया अरवाडीला नेलं ग बया अरवाडीला नेलं ग बया बरं नाही केलं ग बया मला बिरपाला नेलं ग बया बिरुदेव नेलं ग बया बिरुपाला नेलं ग बया बिरपाला नेलं ग बया बरं नाही केलं ग बया मला जीवरला या नेलं ग बया जीवरला या नेलं ग बया
माझ्या नील ग बया माझ्या वाटेला सोडल्या या बाया याच्या जवळ जवळ या जाऊन त्या विष्णू भगवानच्या जवळ गेल्यानंतर विष्णू देवानं अंतरात जाणल्यावर खात्या वेळेला बाबा अंतरात जाणलं त्या तरी वेळेला काय प्रकार घडला होता विठ्ठल त्या टाइमाला डोळं बंद केल्यानंतर या ब्रह्मदेवाची चुकी झाली म्हणून बाबा या ब्रह्मदेवाला कोट पडलं होतं त्या तरी वेळेला मग माझे विष्णू देवानं काय केलं पाहुणं माहिती आहे का काय केलं होतं बरे गिरी 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 बिजली गिरी बाळू मामा हाई सजावरी गिरी 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 बिरी गिरी बाळू मामा हाई सजावरी गिरी 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 बिजली गिरी माया कहाई डोंगरावरी गिरी 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 बिजली गिरी माया कहाई सजावरी विष्णुया भगवानव विष्णुया भगवानव काही केलं नवालव नवालव मोठं झालं बघा आता कौतुक मोहिनीचं रूप बाबा धरलव मोहिनीचं रूप देवा धरलव विष्णू माझ्या देवाना या देवानव विष्णू माझ्या देवानव देवानव आणि बाबा येसू नया येसू नव तुळी बाबा घालू नया घालू नव आणि बाबा येसू नया येसू नव तुळी बाबा घालू नया घालू नव बाईचं रूप बाबा धरलव बाईचं रूप बाबा धरलव विष्णू माझ्या देवानव देवानव विष्णू माझ्या देवाना या देवानव कृष्ण कोयना काटालाव काटालाव कृष्ण कोयना काटालाव काटालाव कृष्ण कोयना काटालाव काटालाव कृष्ण कोयना काटालाव काटालाव काय झालं होतं त्या पहिल्याच देवघरावर का जसं बाबा या किस्सा कोयना कॅटाला जसं बाबा काय चाललं होतं त्या तरी वेळेला बातमी सांभाळल्यानंतर माझ्या विष्णू भगवान अंतर झाल्यानंतर जसा कोड पडलं होतं त्या तरी वेळेला बातमी सांभाळल्यानंतर अख्खा माहेवाचं रूप धारण केलं माझ्या विष्णू देवानं आणि जसा बाबा रूप धारण केला त्या मायवाचं त्या तरी वेळेला बाई सारखी बाई दिसली नाक्षर बाई दिसली अशी सुंदर तेजस्वी बाबा त्या तरी वेळेला या सुरव्याला तेजासारखी अशी बाई दिसली भगवंताचा अवतार म्हणलं कसा नव पाहुणं बरोबर आहे की देवाकडचा खेळ होता आहे का नाही मग माझ्या अख्खा माहेवानं काय केलं त्या वेळेला आणि काय केलं विठ्ठल त्या तरी वेळेला अरे कृष्णावर कोई न काटाला अरे कृष्णावर कोई न काटाला कृष्णावर कोई न काटाला अरे कृष्णावर कोई न काटाला स्वारी बाबा या पीर देवर स्वारी बाबा या पीर
कळली पाहिजे. होय आपण काय म्हणतोय आपल्या दोघांनाच कळलं मग झालं मग काय समजत नाही. नाही बसलेल्यांना पण काय तर कळलं पाहिजे ना. बरोबर आहे काय? होय. मग माझ्या विष्णुदेवानं मोहिनीचं रूप धरलं त्या वेळेला जसं बाबा मोठे रूप घेतलं त्याच्या वेळेला प्रकाश पडला होता कुणालाच्या टाईमाला. या कृष्णा कोयनाच्या काठाला पायचाकी रूप धरून लागली जंगल दाढीला फिरायला. अरे गिरजाच्या जंगलात जायला लागली होती बाबा. हिरवी गाया दिसायला जास्त वेळेला बाबा प्रकाश पडला होता त्या बाईलाच्या वेळेला. होय. हसत खेळत मी चिंतनी म्हणालो. हसत खेळत मी चिंतनी म्हणालो. दर्शन माझ्या कारण्या दर्शन माझ्या कारण्या केला नवन माझ्या गुरुदेवा. निघाला मायवाचा मेळा. निघाला गुरुदेवाचा मेळा. निघाला मायवाचा मेळा. निघाला गुरुदेवाचा मेळा. हसत खेळत मी भंडाऱ्या आईला. हसत खेळत मी भंडाऱ्या आईला. का बंदर माझ्या कारण्या काला. का बंदर माझ्या कारण्या काला. तर गेला नवन माझ्या गुरुदेवा. निघाला मायवाचा मेळा. निघाला गुरुदेवाचा मेळा. निघाला मायवाचा मेळा. निघाला गुरुदेवाचा मेळा. हसत खेळत मी कुंकवाच्या आळीला. मी कुंकवाच्या आळीला. का कुंकू माझ्या कारण्या काला. संसार केला नवन माझ्या गुरुदेवा. निघाला मायवाचा मेळा. निघाला गुरुदेवाचा मेळा. निघाला मायवाचा मेळा. निघाला गुरुदेवाचा मेळा. हसत खेळत मी नारळ आळीला. हसत खेळत मी नारळ आळीला. का नारळ माझ्या कारण्या काला. का नारळ माझ्या कारण्या काला. तर गेला नवन माझ्या गुरुदेवा. पाहुण निघाला मायवाचा मेळा. निघाला गुरुदेवाचा मेळा. निघाला मायवाचा मेळा. निघाला गुरुदेवाचा मेळा. हसत खेळत मी लिंबवाच्या आळीला. हसत खेळत मी लिंबवाच्या आळीला. का लिंबू माझ्या कारण्या काला. का लिंबू माझ्या कारण्या काला. संसार गेला नवन माझ्या गुरुदेवा. पाहुण निघाला मायकाचा मेळा. निघाला गुरुदेवाचा मेळा. निघाला
आता माझ्या वाट्याला होय तुला पहिला कथारा दैत्य गड्या वाजला दैत्य गड्या वाजला विष्णू देवानं मोहिनी सुरू करलं त्या वेळेला आणि जसा बाबा दैत्य गेला होता माधुर बाबा त्या तरी वेळेला विष्णू देवाने काय सांगितलं होतं माहितीये का? तर त्या टायमाला कृष्ण देवानं अवतार धरला त्या वेळेला जसा बाबा मौनी रूप घेतला बाईचा बाबा बाई दिसाय लागली होती बाबा हिरवी गार लागली होती बाबा या चमकायला त्या तरी वेळेला भस्मासूर राक्षसी जमोरनं पुढनं चालली दिसायला लागली होती बाबा नटी सारखी दिसायला आ? ओ बाई